जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मला एक फार जास्त मागणी होत होती कमेंटद्वारे आणि काही जणांची पर्सनल मेसेजद्वारे की गुरुजी आम्हाला बीर कंगनाविषयी संपूर्ण माहिती असणारा एक व्हिडिओ तयार करा, ज्यामध्ये बीर कंगन म्हणजे काय, ते कसं तयार केलं जातं, त्याची विधी काय असते, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आणि बीर कंगनाविषयीची समग्र माहिती आम्हाला द्या. या आग्रहास्तव आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. यामध्ये ए पासून झेड पर्यंत आपण बीर कंकणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. प्रथम बीर कंगनाचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली ज्ञान देण्याच्या आधी त्याची काही थिअरी समजावून सांगतो, म्हणजे प्रात्यक्षिकाच्या आधी मौखिक स्वरूपामध्ये आपण त्याची नेमकी काय संकल्पना आहे, त्याचा उद्देश काय आहे हे बघूया. बघा, शब्द तयार झालेला आहे दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने. हे दोन शब्द कुठले? पहिला शब्द आहे बीर आणि दुसरा शब्द आहे कंगन, ज्यालाच आपण साधारण भाषेमध्ये वीर कड असं सुद्धा म्हणू शकतो. कंगन म्हणजे हातामध्ये घालायचं कड. आता बीर कंगन या शब्दाची जी काही उत्पत्ती आहे ही आपल्याला खरी आढळते ती वीर कंकण या शब्दापासून. खरा शब्द आहे वीर आणि दुसरा शब्द आहे काकण किंवा कंकण. परंतु हा शब्द ज्या वेळेला ब्रिज भाषेमध्ये गेला तर ब्रिज भाषेमध्ये व शब्दाचा उच्चार त्या ठिकाणी ब होतो. म्हणजे जसं की सम्राट अकबराच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी वीरबल नावाचा चतुर होता. या वीरबलला त्या ठिकाणी वचा उच्चार ब झाल्यामुळे आपण बीरबल म्हणतो. जसं की खरा शब्द हा रणवीर असतो, परंतु त्या ठिकाणी ब्रज भाषेमध्ये त्याला रणबीर म्हटलं जातं. त्याच पद्धतीनुसार या ठिकाणी वीर कंकण या शब्दाचा अपभ्रंश हा बीर कंगन असा तयार झाला. आता ही झाली या शब्दाच्या उत्पत्तीची संधी किंवा त्या नावाचा अर्थ. आता नेमकं हे वीर कंकण कशासाठी सिद्ध केलं जातं, ते नेमकं का केलं जातं याविषयी आपण माहिती घेऊया. बघा, एकूण 52 प्रकारचे वीर आहे. हे 52 प्रकारचे वीर जे असतात तर हे निरनिराळ्या कार्यांसाठी स्वतःचं शक्ती कार्य चालवत असतात. म्हणजे बघा, परमेश्वराची लीला अगाध आहे. या परमेश्वराने स्वतःच्या हाताखाली एक विशिष्ट यंत्रणा तयार केलेली आहे. जसं की आपण बघतो, राष्ट्रपती हा त्या ठिकाणी एखाद्या देशाचा वास्तविक शासन प्रमुख असतो, परंतु राष्ट्रपती त्या ठिकाणी असताना राष्ट्रपतीच्या खाली आपण पंतप्रधान बघतो. पंतप्रधानाच्या हाताखाली आपण त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री बघतो आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आपण त्या ठिकाणचे आमदार बघतो. अशा पद्धतीनुसार जी एक साखळी तयार झालेली आहे, या साखळीप्रमाणेच परमेश्वराने सुद्धा स्वतःची साखळी केलेली आहे. सर्वात वरती परमोच्च स्थानावरती परमात्मा आहे, ईश्वर आहे. आपण त्याला परमात्मा म्हणा, आपण त्याला ईश्वर म्हणा, आपण त्याला अल्लाह म्हणा, आपण त्याला गॉड म्हणा, काहीही शब्द द्या, निर्मिक म्हणा, सर्वोच्च स्थानी हा ईश्वर आहे. ईश्वराच्या हाताखाली देवी देवता आहे. देवी देवतेच्या खालच्या श्रेणीमध्ये अनेक प्रकारचे यक्ष, गंधर्व, अप्सरा इत्यादींची त्या ठिकाणी रचना असते आणि यांच्यासोबतच त्या ठिकाणी वीरांचं सुद्धा कार्य असतं. आता वीर म्हणजे काय, तर जे काही आपले भैरव आहे किंवा जी काही आपली महाकाली जगदंबा आहे, या महाकालीचे किंवा भैरवाचे त्या ठिकाणी कार्य करणारे सेनापती म्हणजे वीर. या वीरांचं स्थान नेमकं कुठं आहे, तर आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं जर अध्ययन केलं तर नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार वीर देवाचं स्थान हे नाग अश्वत्थ वृक्षावरती असतं. नाग अश्वत्थ वृक्ष म्हणजे कुठे, तर सप्तशृंग गडावरील जो मार्कंडेय ऋषीचा पर्वत आहे, या मार्कंडेय ऋषीच्या पर्वतावरती एक वृक्ष आहे. या वृक्षाला पानं नसून ह्या झाडाला संपूर्ण जेवढे पानं असतील, फुलं असतील, ही सर्व नागाच्या रूपामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय, नागाचीच पानं, नागाचीच फुलं, नागाच्याच फांद्या, असं संपूर्ण नागमय असणारा हा वृक्ष, याला नाग अश्ववृक्ष असं म्हटलं जातं किंवा नागाशत्व असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. या नागाश्ववृक्षाच्या वरती 52 वीरांचा रहिवास असतो, असं आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं.
या वीरांचं नेमकं कार्य काय असतं तर श्री महाकाली जगदंबा किंवा त्या ठिकाणी असणारे भैरव महाराज यांच्या आज्ञेचं पालन करणे, मग त्या ठिकाणी दुष्टांना दंड देणे, भक्तांचं रक्षण करणे, भक्तांची कार्य सिद्ध करणे इत्यादी सर्व कार्य हे 52 वीर करत असतात. मुळामध्ये 52 वीरापैकी आपण एखादा जरी वीर त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतला तरी सुद्धा आपल्याला आपलं कार्य सहजतेने पार पाडून घेता येतं. अशा प्रकारचे हे 52 वीर. आता या 52 वीरांची शास्त्रशुद्ध अशी नावे सुद्धा आहे, परंतु ज्या वेळेला आपण शाबरी मंत्रांकडे, बंगाली मंत्रांकडे वळतो, शाबरी बंगाली मंत्रांमध्ये या वीरांची त्या ठिकाणची ग्रामीण नावं वापरण्यात आलेली आहे. जसं की बघा, नृसिंह वीर नावाचा एक वीर आहे, तर या नृसिंह वीराला त्या ठिकाणी नरसिंग वीर असा उच्चार आपल्याला शाबरी विद्येमध्ये आढळतो. त्या ठिकाणी महम्मद वीर असा नावाचा एक वीर आहे, तर या महम्मद वीराला त्या ठिकाणी महमद्या वीर असं आपल्याला नाव आढळतं. त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी शोकावीर नावाचा एक वीर आहे, तर या शोकावीराला शोक्यावीर म्हटलं जातं. त्या ठिकाणी एक हरिंद्रा नावाचा वीर आहे, म्हणजे जो पूर्ण हळदीच्या रूपाचा आहे. हा हरिंद्रावीर म्हणजे कुठेतरी आपल्या मार्तंड भैरवा सदृश्य असणारी एक शक्ती, तर या हरिंद्रावीराला त्या ठिकाणी हळद्यावीर असं नाव दिलेलं आपल्याला आढळतं. मग हा महमद्यावीर असेल, नरसिंगवीर असेल, हळद्यावीर म्हणजेच हरिंद्रावीर असेल, शोक्यावीर म्हणजेच शोकावीर असेल, इत्यादी आपल्याला त्यांची ग्रामीण नावं ह्या मंत्ररचनेमध्ये दिलेली आढळतात. आता या 52 वीराचं कडं म्हणजे नेमकी भानगड काय तर विशिष्ट प्रकारच्या धातूपासून एक कडं तयार केलं जातं, एक कंकण तयार केलं जातं, एक कंगन तयार केलं जातं आणि या कंकणावरती 52 वीरांच्या प्रतिकात्मक छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या असतात किंवा आकृत्या कोरलेल्या असतात. मुळामध्ये काय तर ह्या 52 वीराची शक्ती, 52 वीराचे मंत्र, 52 वीराची विद्या त्या कड्यावरती अभिमंत्रित केली जाते. यालाच कडं भारणे असं सुद्धा म्हणतात. ग्रामीण भाषेमध्ये त्याला कडं भारणं म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये त्याला वीर कंकण अभिमंत्रित करणे असं म्हणतात. आता नेमकी ह्या वीरांची शक्ती ह्या कड्यावरती आपण ज्या वेळेला अभिमंत्रित करतो त्यावेळेला जो समोरचा साधक असतो, जो त्या कड्याचा मालक आहे, त्या कड्याचा त्या ठिकाणी प्रतिपाळ करणारा आहे, सांभाळणारा आहे किंवा ज्यानं ते कडं घेतलेलं आहे, अशा व्यक्तीचं रक्षण करायचं कार्य हे 52 वीर करतात. म्हणजेच काय तर ते वीर कंगन करतं, कारण 52 वीरांची शक्ती आपण त्या कड्यामध्ये एकत्र केलेली असते. दुसरा विषय म्हणजे जो हा साधक आहे, त्या कड्याचा मालक आहे, याच्या संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा हे कडं स्वीकारतं. तिसरा विषय म्हणजे जर कोणी अशा साधकावरती जारण, मारण, चेटूक इत्यादी वाईट प्रयोग करायला गेलं तर हे 52 वीर ज्याने तो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग त्या कर्त्यावरच उलटवतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या अ नावाच्या साधकाजवळ वीर कंगन आहे आणि ब नावाच्या साधकाने अ वरती जर काही वाईट प्रयोग केला तर ते अ वरती जाण्याच्या आधीच ते वीर कंगन तो संपूर्ण प्रयोग कर्त्यावरती म्हणजे ब वरती उलटवून लावेल आणि जे वाईट त्याला अचं करायचं होतं ते स्वतः ब नावाल्या साधकाचंच होईल. थोडक्यामध्ये काय तर ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं कार्य हे वीर कंगन करत असतं. आता हे वीर कंगनाचे एकूण किती प्रकार आहे तर अनेक प्रकार आहेत बरं का. 52 वीरांचं एक कडं असतं, 64 योगिनींचं एक कडं असतं. अशा पद्धतीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला कड्याचे प्रकार आढळतात. यापैकी 52 वीराचं कडं श्रेष्ठ की 64 योगिनीचं कडं श्रेष्ठ तर यापैकी 52 वीराचं कडं केव्हाही श्रेष्ठ. 64 योगिनींची शक्ती ही 52 वीरांच्या सोबतच शामिल असते. ज्याप्रमाणे शिव आणि शक्ती एकत्र आहे, लक्ष्मी आणि विष्णू एकत्र आहे, त्याच पद्धतीने 52 वीर आणि 64 योगिनी ह्या एकत्रच असतात. त्यामुळे ज्याने वीर कंगन 52 वीरांचं सिद्ध केलं आहे त्याला आपसुकच 64 योगिनींची शक्ती सुद्धा मिळत असते. आता दुसरा विषय घेऊया आपण, हे वीर कंकण नेमकं तयार कसं करतात तर बघा, पुरातन काळामध्ये त्या ठिकाणी पंचधातूपासून ग्रहण काळामध्ये हे कंकण तयार केलं जायचं. या कंगनावरती समोरचा जो कारागीर आहे, जो सोनार व्यक्ती आहे, तोच त्यावरती 52 वीरांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याला कोरून द्यायचा किंवा घोटून द्यायचा. परंतु हल्ली असं कडं कोणी तयार करत नाही किंवा अनेक कारागीर ते तयार करण्यासाठी भितात किंवा ते बनवण्यासाठी वेळ अधिक खर्ची जातो, त्या ठिकाणी पैसा सुद्धा खर्ची जातो. यासाठी कंगन ग्रहण काळामध्ये तयार करण्यापेक्षा ते थेट विकत आणण्याकडे हल्ली बऱ्याच लोकांचा कल आहे. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो
की हे जे वीर कंगन आहे किंवा हे जे बीर कंगन आहे, तर हे बीर कंगन आपण विकत सुद्धा आणू शकतो. हल्ली अनेक दुकानांमध्ये हे बीर कंगन आपल्याला विकत मिळतं. कुठल्या दुकानामध्ये मिळतं, तर जे कुठले धार्मिक स्थळं असतील अशा अनेक ठिकाणी हे वीर कंगन आपल्याला विकत मिळतं. याची किंमत किती असते, तर साधारणतः 2000 पासून ते 5000 पर्यंत आपल्या क्वालिटीनुसार आपण हे कंगन विकत आणू शकतो. परंतु हे कंगन विकत घेताना सुद्धा आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. ते 52 विराचं आहे की नाही, ते कडं सरळ आहे की उलट आहे, ते जरी मरीचं आहे की वाममार्गी आहे की सत्वमार्गी आहे, याची पारख असणाऱ्या गुरुकडून किंवा योग्य तज्ज्ञ व्यक्तीच्या हातानेच हे कंगन आपण घ्यायला पाहिजे. अन्यथा अनेक ठिकाणी मी असे उदाहरणं बघितले की फक्त अज्ञानापोटी हव्यासापोटी आपण ते कडं विकत आणतो, नेमकं उलटं कडं आपल्याला मिळालेलं असतं. उलटं कडं मिळाल्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. आता हे सरळ कडं म्हणजे काय, उलट कडं म्हणजे काय, जरी मरीचं कडं म्हणजे काय, हे मी पुढे सांगणारच आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, मध्येच व्हिडिओला बंद करू नका, स्किप करू नका. आपण बघत आहोत की आता हे वीर कंगन तयार कसं करावं. बघा, तुम्ही विकत जरी वीर कंगन आणलं तरी सुद्धा चालतं, परंतु हे कंगन घरी आणत असताना आपण सोनाराकडून त्या वीर कंगनाला पंचधातूचा डाग देऊनच ते घ्यावं. पंचधातूचा डाग म्हणजे काय, दुकानामधून तुम्ही वीर कंगन विकत घेतलं की ते पितळेचं असतं किंवा पंचधातूचं असतं, ते आपण सोनाराकडे न्यावं आणि सोनार त्याला तांबा, पितळ, सोनं, चांदी, कासा किंवा पारा इत्यादीपैकी कुठल्याही 5 धातूंना वितळवून गरम करून त्या कड्याला 5 ठिपके देतो. याला त्या ठिकाणी डागणे असं म्हणतात. असे पंचधातूचे डाग त्या कड्यावरती असावे. हे कडं तुम्ही घरी आणल्याच्या नंतर त्याला आपण आपल्या गुरूंच्या हस्ते सिद्ध करावं लागतं. यामध्ये मी तुम्हाला सांगतो, 52 विराचं जे कडं असतं, हे 52 विराच्या कड्याला पंचधातूचे डाग दिले जातात. तर जे 64 योगिनीचं कडं असतं, 64 योगिनीच्या कड्याला त्या ठिकाणी सप्तमातृकाचं बंधन द्यावं लागतं. सप्तमातृकाचं बंधन म्हणजे काय, तर 7 जलदेवतेचं बंधन, म्हणजे थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये 7 आसरांचं बंधन. हे 7 आसरांचं बंधन कसं द्यायचं, तर त्यासाठी एक अतिशय गुप्त तोडगा आहे बघा, परंतु ते या ठिकाणी मी सार्वजनिक करत आहे. नदीमध्ये किंवा सरोवरामध्ये किंवा सागरामध्ये जी होडी चालते, जी नाव चालते, अशा होडी किंवा नावेला जो खिळा असतो, असा एक खिळा आपल्याला प्राप्त करावा लागतो. नाव किंवा होडी ज्या वेळेला पाण्यामध्ये, नदीमध्ये, सागरामध्ये विहार करते किंवा ती फिरते, पाण्यामध्ये फिरताना तिच्या खालील भागामध्ये असणारा खिळा हा त्या ठिकाणी संपूर्ण सागराचं भ्रमण करत असतो. साहजिकच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जलदेवतेचे गुणधर्म आलेले असतात. असा होडीचा किंवा नावेचा जुना खिळा आणून त्या खिळ्याला वितळवून त्याचा डाग ह्या 64 योगिनीच्या कड्याला देण्यात येतो. अशा पद्धतीनुसार 64 योगिनी कड्यासाठी आपल्याला होडीचा खिळा याचा डाग द्यावा लागतो, तर 52 विरासाठी आपल्याला पंचधातूचे डाग द्यावे लागतात. ही झाली याची बेसिक माहिती. आता हे कडं सिद्ध केव्हा करतात, दिवाळीच्या अमावस्येला करू शकतो आपण, ग्रहणाच्या दिवशी करू शकतो, ग्रहणाच्या करीला करू शकतो, सोमवती अमावस्येला करू शकतो, शनी अमावस्येला करू शकतो, किंवा इतर मोठी कुठला एखादा सण आला असेल, जसं की होळीची पौर्णिमा आहे, त्या दिवशी सुद्धा आपण हे वीर कंगन सिद्ध करू शकतो. वीर कंगन सिद्ध करताना काय करावं लागतं, तर जो सिद्ध करणारा साधक आहे त्याला स्वतः संपूर्णपणे नग्न होऊन ह्या कड्यावरती मंत्र अभिमंत्रित करावे लागतात, मंत्र लोड करावे लागतात, त्याला भारावं लागतं. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. वस्त्र शरीरावरती ठेवून वीर कंगन सिद्ध होत नाही. संपूर्ण नग्नपणे, संपूर्ण विवस्त्रपणे आपल्याला ह्या कड्याला हात घालावा लागतो. म्हणजे जर एखादा गुरु एखाद्या शिष्याला कडं देत असेल, तर स्वतः त्या गुरुने संपूर्णपणे विवस्त्र होऊन ते कडं सिद्ध केलेलं असावं. त्या गुरुकडे 52 वीरांचे मंत्र म्हणजे जंजिरे असावे. स्वतः त्या गुरुला त्यातलं पूर्ण ज्ञान असावं. असंच कडं सिद्ध झालेलं तो समोरचा शिष्य वापरू शकतो. नाहीतर बाजारामधून विकत घेतलेलं कडं याला घरच्या भंगारापेक्षा अधिक किंमत नाही. आणि दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आज 99% साधकांनी जे कडे घेतलेले आहे, ज्यामध्ये अनेक नाथपंथी साधक आहे, दत्त संप्रदायी साधक आहे, ज्यामध्ये शाक्त संप्रदायाचे साधक आहे, ज्यामध्ये काही आराधी आहे, त्यांनी वीर कंगन घेतलंय, गोंधळी आहेत, वाघे मुरळी आहे, माळपर्डी घेणारे साधक आहे, लक्ष्मी किंवा लखाबाईचं त्या ठिकाणी ज्ञानमय झालेले काही पोतराज आहे, अशांच्या जवळ वीर कंगन तर आहे, परंतु त्या कंगनाचे मंत्र
मंत्र गुरूंनी शिकवलेले नाही किंवा ते कंगणच सिद्ध करून दिलेलं नाही. फक्त ते कंगण विकत घेतलं, गुरु फक्त डोक्याला लावतात, त्यावरती 1-2 फुंका मारून ते कड समोरच्या भक्ताला देऊन टाकतात. असं कड त्या ठिकाणी गुरुचा आशीर्वाद म्हणून योग्य आहे, परंतु जगाच्या कल्याणासाठी किंवा स्वतःचं कार्य करण्यासाठी आपण 52 वीराची शक्ती त्या ठिकाणी वापरू शकत नाही. यासाठी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर कड सिद्ध केलेलं असेल तरच ते आपल्या उपयोगाचं असतं. आता हे जे वीरकंगण आहे, हे वीरकंगण किती रुपयाला मिळतं हे मी सांगतो. तर बघा, मी काही जणांची नावं या ठिकाणी घेणार नाही, परंतु जी माहिती माझ्यापर्यंत आली किंवा तुमच्यापैकीच बरेच जण माहिती देत असतात, काही महागुरूंनी त्या ठिकाणी 1-1 लाख रुपये नगदी दक्षिणा ही त्यांच्या शिष्यवर्गाकडून घेऊन त्यांना बोगस वीरकंगण दिलेले आहे. काही जणांनी 11,000, 21,000 इत्यादी दक्षिणा घेऊन बोगस वीरकंगण दिलेले आहे. तर औरंगाबाद येथील एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने तब्बल 52,000 रुपये घेऊन वीरकंगण विकण्याचा सपाटा लावलेला आहे. जो व्यक्ती स्वतः मुस्लिम आहे तो भला हिंदू देवी देवतांचे वीराचे कंगण सिद्ध कस काय करून देतो, हा मला सुद्धा त्या ठिकाणचा यक्ष प्रश्न आहे. परंतु घेणाऱ्याने घेतले. 52,000 रुपये देऊन त्या ठिकाणी जे वीरकंगण मिळतं, त्या वीरकंगणावरती साधी चौकी सुद्धा अभिमंत्रित केलेली नव्हती, म्हणजे 4 देवांना बांधून सुद्धा त्या कंगणावरती टाकलेलं नव्हतं. असे जर कंगण मिळत असतील तर समोरच्या भक्ताचं कल्याण झालंच म्हणून समजा. ही शुद्ध फसवणूक आहे. दुसरा विषय म्हणजे काही गुरुवर्य जे आहे ते गुरुवर्य सांगतात की आम्ही वीरकंगण चालवून दाखवतो. म्हणजे ते वीरकंगण ठेवतात, त्या वीरकंगणावरती कापूर लावतात, हळद कुंकू लावतात, लिंबू ठेवतात, त्या वीरकंगणावरती एक बोट ठेवतात आणि ते वीरकंगण गोल फिरायला लागतं. गोल फिरणारं वीरकंगण सिद्ध झालेलं आहे असा दावा ते करतात. दुसरा प्रकार, काही महागुरु हे स्वतःच्या कानाला वीरकंगण लावतात आणि ते आमच्या कानामध्ये बोलतं असा दावा करतात. खरोखर वीरकंगण बोलतं का, खरोखर वीरकंगण फिरतं का, यावरती मी 3रा व्हिडिओ तयार करून सर्व त्या विषयाची सत्यता तुमच्या समोर मांडणार आहे, प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवणार आहे. परंतु आज आपण वीरकंगणाच्या रचनेबद्दल आणि प्रकाराबद्दल बोलत आहोत, तर हाच विषय पुढे कंटिन्यू ठेवूया. मी तुम्हाला पार्श्वभूमी अतिशय व्यवस्थित या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे आणि ज्या पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या शिष्यवर्गाला, चेल्यांना ही माहिती सांगतो, तशीच माहिती मी या ठिकाणी संपूर्ण जगासाठी खुली करत आहे. कारण ज्ञान एक अशी वस्तू असते जी दिल्याने वाढत जाते आणि ठेवल्याने तिच्यावरती गंज चढतो. माझ्या गुरुकडून मला जे ज्ञान मिळालं ते जर तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर खऱ्या अर्थाने माझ्या त्या ज्ञानाला अर्थ असेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला 3 वीरकंगण दाखवत आहे. हे 3 वीरकंगण 3 प्रकारचे आहे. पहिलं वीरकंगण आहे सरळ कड. सरळ कड याला म्हटलं जातं सीधा कडा. दुसरं या ठिकाणी आहे उलट कड आणि तिसरं या ठिकाणी आहे जरीमरीचं कड. तर सरळ कड, उलट कड आणि जरीमरीचं कड ह्या तिन्हीमध्ये काय फरक असतो हे आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत. आता या ठिकाणी प्रथम मी तुम्हाला 3ही कंगण साधा हातामध्ये धरून दाखवतोय. बघा, हे बघा, या ठिकाणी हे 3 वीरकंगण आहे. हे 3ही वीरकंगणापैकी एक आमचं जुनं पुरातन नाथपंथाचं आहे, म्हणून याचा रंग थोडासा तुम्हाला काळा दिसत असेल. हे जे 2 कंगण आहे हे मी कालच्या कोजागिरी पौर्णिमेच्या खंडग्रात चंद्रग्रहणामध्ये सिद्ध केलेले आहे. हे माझ्या 2 शिष्यांचे आहे, म्हणजे शिष्यांसाठी मी हे सिद्ध केलेले आहे. यापैकी एक सरळ आहे, एक जरीमरीचं आहे आणि एक उलट आहे. आता याचा उपयोग काय आणि ते ओळखायचं कसं हे आज यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर सर्वात प्रथम आपण सरळ कड म्हणजे काय हे दाखवणार आहोत. तर कॅमेरा थोडासा जर तुम्ही जवळ आणला तर मला व्यवस्थित दाखवता येईल. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला आता सरळ कड दाखवत आहे. याला म्हटलं जातं सरळ कड. सरळ कड म्हणजे काय तर कुठल्याही शुभ कार्यासाठी वापरलं जाणारं कड. तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी, तुमच्या घरच्या संरक्षणासाठी, तुमच्या घरावरती कुठलं संकट येऊ नये, घरातील व्यक्तीवर कुठलं संकट येऊ नये यासाठी जे कड वापरलं जातं त्याला सरळ कड असं म्हणतात. या सरळ कड्यावरून तुम्ही जगाचा इलाज सुद्धा करू शकता. भूतबाधित व्यक्ती, प्रेतबाधित व्यक्ती, चेडा गोट्याचा त्रास असणारी व्यक्ती, वास्तुदोष असणारी व्यक्ती, अशा व्यक्तींवरती सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. परंतु तो कसा करायचा हे आपापल्या गुरुकडून शिकावं. आता याची पारख काय आहे, ओळख काय आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक गोल वेशी वजा आकार दिसत असेल या ठिकाणी. आता हा जो वेशी वजा आकार आहे याला त्या ठिकाणी शिव म्हटलं जातं.
आता बघा, हा वेश आकार आहे, म्हणजे वेशीचा आकार आहे, आणि या वेशीच्याच आकाराच्या पलीकडे आपल्याला या ठिकाणी एक प्रेत यात्रा दिसते. बघा, चार खांदेकरी आहे आणि चार खांदेकऱ्याच्या खांद्यावरती एक प्रेत झोपलेलं आहे. या प्रेताचे जे पाय आहे हे या शिवेकडे आहे, म्हणजे वेशीकडे आहे. थोडक्यात काय तर हे चार खांदेकरी या प्रेताला वेशीतून बाहेर नेत आहे, अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी निर्माण होतो. तर याला या ठिकाणी सरळ कडं असं म्हटलं जातं. आता तुम्ही मला म्हणाल की याला सरळ कडं म्हणण्याचं कारण काय किंवा कशावरून ओळखायचं? तर बघा, ज्या वेळेला खेड्यापाड्याने किंवा ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा निघते, त्याची शेवटची यात्रा निघते, मृत्यू होतो, मृत्यूच्या वेळेला त्या व्यक्तीचा जर काही प्रेत असतं, त्या व्यक्तीचं प्रेत हे त्या गावच्या शिवावरून फिरवलं जातं आणि ते शिवावरून प्रेत फिरल्याच्या नंतरच मग त्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन त्या ठिकाणी त्याला अग्निडाग दिला जातो, म्हणजे दहन केलं जातं. म्हणजे शिवावरून प्रेत नेणे ही त्या प्रेताचा खरा मान असतो. शिवावरतीच त्या प्रेताला विसावा देण्यात येतो, त्याचे धागे बांधलेले खोलले जातात आणि त्या ठिकाणी त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ थोडंसं पीठ, त्या ठिकाणी एखादा रुपया, थोडेसे वस्त्र हे त्या ठिकाणी अर्पण केले जातात. म्हणजेच काय तर त्यांनी ज्या गावामध्ये जन्म घेतला, ज्या गावात त्याने रहिवास केला, त्या गावाच्या शिवाची त्या ठिकाणी मिठापिठाने ओटी भरून मिठापिठाचा मान देऊन एक प्रकारे त्याने त्या गावाचं ऋण फेडलेलं असतं, हा त्या मागचा भावार्थ असतो. तर अशा पद्धतीनुसार ज्या शिवामधून हे प्रेत चाललेलं आहे अशा कड्याला त्या ठिकाणी सरळ कडं असं म्हणतात. परंतु याची खूण आहे की प्रेताचे पाय शिवेला चिपकलेले पाहिजे, म्हणजे ते प्रेत शिवामधून जाताना पाहिजे. बघा, इकडे ही कमान दिसते आपल्याला शिवाची, आणि शिवाच्या कमानीच्या ॲक्युरेट मागे, लगेच मागे आपल्याला हे प्रेत दिसतंय. असं जर बघितलं तर हे प्रेत या शिवामधून चाललेलं आहे. दिसतंय तुम्हाला? बघा, शिव आहे, शिवामधून प्रेत येत आहे. आणि नंतर मग याला हे बघा, इत्यादी दैवत आहेत. आता हे या ठिकाणी काही वीरांच्या मूर्त्या आहे, या ठिकाणी हे महादेव, शंकर, पार्वती आहे, इतर वीर आहेत. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला उजव्या सोंडेचा गणपती दिसतोय. तुम्हाला ते कॅमेऱ्यात दिसतो की नाही मी सांगू शकत नाही, पण या ठिकाणी बघा तुम्हाला गणपतीचा आकार दिसेल. या माझ्या नखापाशी सोंड दिसेल गणपतीची, हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. त्यासोबतच बघा या ठिकाणी आपल्याला हा म्हसोबा दिसेल. हे म्हसोबाचे 2 शिंग दिसत आहेत आपल्याला, म्हणजेच ही म्हसोबाची खूण आहे. त्यासोबतच पुढे आपल्याला अनेक दैवत दिसतील आणि या ठिकाणी बघा हा शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या डोक्यावरती हा नाग आहे आणि शिवलिंगाच्या पाठीमागे हा नंदी आहे. म्हणजे नंदी आहे, शिवलिंग आहे आणि डोक्यावरती नागोबाचा फणा आहे. अशा पद्धतीनुसार पवित्र शिवलिंग सुद्धा ह्या कड्यावरती आपल्याला दिसतं. आणि समोर प्रेत आहे, जे प्रेत शिवावरून चाललेलं आहे. अशा कड्याला या ठिकाणी सरळ कडं असं म्हटलं जातं. हे सरळ कडं सर्व शुभ कार्यासाठी, स्वतःच्या घराच्या संरक्षणासाठी आपण वापरू शकतो. तुम्ही जर मला विचाराल की असं सरळ कडं सिद्ध करण्याचे सर्वसाधारणपणे किती पैसे घेतले पाहिजे, तर मुळामध्ये खरं ओरिजिनल कडं सिद्ध करून कोणी देतच नाही. परंतु जर कोणी देतच असेल तर माझ्या मते त्याची किंमत साधारणतः 50,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. कारण त्या ठिकाणी एकदा ते कडं तुम्ही सिद्ध केलं की तुमच्या पुढील 7 पिढीपर्यंत ते तुमच्या उपयोगी पडत असतं. दुसरा, आता या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवतो की जरीमरीचं कडं म्हणजे काय. जरीमरी म्हणजे काय? जरीमरी म्हणजे लक्ष्मी माता. लक्ष्मी माता म्हणजेच त्या ठिकाणी असणारी लक्ष्मी आई लखाबाई. जे लक्ष्मी आईचे पोतराज असतात, जे त्या ठिकाणी तिच्या धोपात्र्या गातात, अशा प्रकारच्या पोतराजांच्या हातामध्ये जे कडं असतं किंवा ज्यांना नवीन महालक्ष्मीचं वारं आलेलं आहे, लक्ष्मीचं वारं आलेलं आहे, मग ती धनदाई माता असो, ती वरखेडची लक्ष्मी आई म्हणजेच लखाबाई असो, किंवा ती चिवरीची लक्ष्मी आई असो, किंवा रंकाळ्या तळ्यावरची मरगूबाई असो, या 4ही देवतांच्या नावाने जे कडं सिद्ध केलं जातं, या कड्याला त्या ठिकाणी आपल्याला जरीमरीचं कडं असं म्हणतात. हे कडे कुठे कुठे सिद्ध होतात? तर जे आपल्याला त्या ठिकाणी असणारं वरखेड क्षेत्र आहे किंवा त्या ठिकाणी रंकाळा तळाव कोल्हापूरचा आहे, त्यासोबतच तुळजापूरच्या जवळ असणारं चिवरी क्षेत्र आहे किंवा धनदाई मातेचं क्षेत्र आहे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या दहिवडी नावाचं क्षेत्र आहे, अशा ठिकाणी हे कडं आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध केलं जातं. जरीमरीच्या कड्यावरती नेमकी कुठली विद्या असते? तर जरीमरीच्या कड्यावरती त्या ठिकाणी 52 वीरांच्या ऐवजी जरीमरीच्या रक्षकांची विद्या असते. हे
जरीमरीचे रक्षक कोणते कोणते आहे, तर त्या ठिकाणी व्यंकटबुवा आहे, त्या ठिकाणी असणारा केशवबुवा आहे, मोकिंदबुवा आहे, आणि त्या ठिकाणी असणारा लिंबाजीराव आहे, सरादीराव आहे, उताजीराव आहे. लिंबाजीराव, सराजीराव, उताजीराव, त्यासोबतच आपले असणारे मोकिंदबुवा, केशवबुवा, व्यंकटबुवा, या सर्वांची विद्या ह्या कड्यावरती वापरण्यात येते. थोडक्यात काय, तर हे सर्व लक्ष्मीचे सेवक आहे, गण आहे. थोडक्यात आपण त्यांना यक्ष सुद्धा म्हणू शकतो, गण म्हणू शकतो, राखणदार म्हणू शकतो. ज्या पद्धतीनुसार मांढरच्या काळूबाईपाशी तेलीबुवा, गोंजीबुवा, मांगीरबुवा, धावजी पाटील, पंचचेडा इत्यादी काही दैवत आपल्याला बघायला मिळतात, त्याच पद्धतीनुसार हे जरीमरीचे सेवक असतात. यांची विद्या ही त्या ठिकाणी कड्यावरती असते. आता या कड्यामध्ये आणि सरळ कड्यामध्ये फार सूक्ष्म फरक आहे बरं का. हा फरक आतापर्यंतही तुम्हाला कोणी सांगितला नसेल. खरे गुरुच तो शिष्याला देतात. तो फरक आज आपण बघणार आहोत. तर एकदा जवळ घेऊन हे कडं दाखवा जरीमरीचं. हे जे कडं आहे हे ज्या एका माझ्या शिष्य महिलेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं वारं भरलेलं आहे तिच्यासाठी मी सिद्ध केलं. तर या ठिकाणी मी पहिले हे कडं दाखवून देतो आणि याची पारख कशी करायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर आता बघा, या ठिकाणी बघा सर्व दैवत बघून घ्या पहिले. हे जे जरीमरीचं कडं असतं यावर ते दैवतांची संख्या कमी असते बरं का. म्हणजे जसं की या ठिकाणी बघा, हा या ठिकाणी म्हसोबा आहे, म्हणजेच काय तर उंच शिंग असणारा हा रेडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. जरीमरीचं वाहन रेडा असतं, म्हणजेच लक्ष्मी आईला त्या ठिकाणी रेड्याचा बळी दिला जातो. हाच रेडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. हे बघा, रेड्याचे शिंग, रेड्याचे डोळे आणि मोठे मोठे रेड्याचं ही आकृती, अशा पद्धतीने हा रेडा आपल्याला बघायला मिळतो. हा झाला त्या जरीमरीचा रेडा. त्यानंतर ह्या रेड्याच्या समोर आपल्याला शिवलिंग दिसतं. याच्या पलीकडे जे आहे आपल्याला जे मी मगाशी नावं सांगितले दैवतांची तशी दैवत बसलेली दिसतील. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, जरीमरीचा सेवक म्हणून या ठिकाणी मोकिंदबुवा आणि लिंबाजीराव, सरादीराव इत्यादींच्या ह्या मूर्त्या बघायला दिसतात ते दोन चेहरे. यापैकी एक मोकिंदबुवा आहे, दुसरे लिंबाजीराव आहे. लिंबाजीराव आणि मोकिंदराव हे दोन जण या ठिकाणी बसलेले आहे. त्यांच्या समोरच इथे म्हसोबाची खून आहे आणि इतर सर्व देवी देवता सुद्धा यांच्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतात. आणि बघा, या ठिकाणी जे आहे तर एक पानाडी आहे, म्हणजे हातामध्ये पाण्याचा लोटा घेऊन चाललेला आहे, हा पानाडी आहे. पानाड्याच्या पाठीमागे या ठिकाणी शिव आहे. आता बघा, पहिल्या सरळ कड्यामध्ये आपण जे बघितलं की शिवाला प्रेत खेटून चाललेलं होतं, म्हणजे शिवाचे पाय ते वेशीमध्ये होते, प्रेताचे पाय शिवामध्ये होते, वेशीमध्ये होते. इथे रचना उलटी आहे बघा. या ठिकाणी शिव आहे आणि शिवाच्या पाठीमागे डफडं वाजवणारा मातंग व्यक्ती आहे. आता तुम्हाला इथे दिसू शकेल की नाही मला माहीत नाही, पण हा व्यक्ती आहे. व्यक्तीच्या हातामध्ये डफडं आहे बघा. दोन्ही हातांनी तो व्यक्ती डफडं वाजवत आहे. शिवाच्या पाठीमागे डफडं वाजवणारा व्यक्ती, म्हणजे बघा वाजत गाजत त्या ठिकाणी मड चाललेलं आहे, ते स्मशानभूमीमध्ये चाललेलं आहे. आणि त्याच्यासमोर शिवाच्या पाठीमागे डफडं वाजवणारा व्यक्ती आणि त्याच्या पाठीमागे जरीमरीचे सेवक आणि सर्वात शेवटी प्रेत. म्हणजे हा यातील फरक आहे. सरळ कड्यामध्ये प्रेत थेट शिवामध्ये जात असतं. जरीमरीच्या कड्यामध्ये प्रेताच्या समोर त्या ठिकाणी प्रेतयात्रेमध्ये सामील झालेले जरीमरीचे सेवक असतात. त्यांच्या समोर डफडं वाजवणारा व्यक्ती असतो. डफडं वाजवणाऱ्या व्यक्तीच्या समोर शिव म्हणजे वेश असते आणि वेशीच्या बाहेर पानाडी म्हणजे पाणी धरलेला, मडकं धरलेला व्यक्ती असतो. हा या दोन्ही कड्यांमधील फरक आहे. आता या कड्याचा उपयोग काय, तर जे जरीमरीचे साधक असतात, पोतराज असतात, यांना बऱ्याच प्रमाणामध्ये स्मशानभूमीच्या क्रिया कराव्या लागतात. म्हणजे स्मशानभूमीमध्ये नेऊन कोंबडा कापणे, स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्ञानमाळ करणे, स्मशानभूमीचा जो प्रेताचा पाळणा असतो त्या पाळण्यामध्ये एखाद्याला ज्ञानमाळ देणे. अशा वेळेला स्मशानातील वाईट शक्तींचा त्रास त्या साधकाला होऊ नये, समोरच्या शिष्याला होऊ नये, स्वतः गुरुला होऊ नये, यासाठी हे जे जरीमरीचे सेवक आहे यांचं कडं त्यांच्याकडे सिद्ध असतं. जेणेकरून त्या ठिकाणी असणारे मोकिंदराव, सराजीराव, ऊटराव, त्या ठिकाणचे व्यंकटराव हे सर्व त्या ठिकाणी, व्यंकोजीराव हे सर्व त्या ठिकाणी त्या साधकाचं रक्षण करत असतात. आता तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे उलट कडं. उलट कडं म्हणजे काय, तर वाईट
कार्यासाठी वापरलं जाणारं कडं, वाईट विद्येसाठी वापरलं जाणारं कडं. बघा, एकूण षटकर्म आहे. या षटकर्मामध्ये म्हणजे 6 कर्मामध्ये शांती कर्म आहे, मारण कर्म आहे, मोहन कर्म आहे, वशीकरण कर्म आहे, उच्चाटन कर्म आहे, विद्वेषण कर्म आहे. पैकी जे शांती कर्म, मोहन आणि वशीकरण याला शांत कॅटेगरीमध्ये मोडलं जातं. उच्चाटन, विद्वेषण आणि मारण याला त्या ठिकाणी वामपंथी साधनेमध्ये मोडलं जातं, म्हणजे डेंजर कॅटेगरीमध्ये मोडलं जातं. तर या कार्यासाठी हे उलटं कडं वापरण्यात येतं. आता हे उलटं कडं जे आहे हे पिढीजात आमचं नाथपंथाचं असल्यामुळे हे तुम्हाला इथे काळं दिसतंय भरपूर प्रमाणामध्ये. तर याची रचना तुम्हाला मी दाखवतो. हे ओळखायचं कसं उलटं कडं आहे म्हणून. बघा, या ठिकाणी ह्या उलट्या कड्याला जे आहे तर हे प्रेत आहे. बघा, 4 जणांच्या खाद्यावरती जाणारं प्रेत. या प्रेताच्या मागे सुद्धा आपल्याला वीरांची संख्या दिसते आणि ह्या प्रेताच्या समोर आपल्याला महादेवाचं शिवलिंग दिसतं आणि या ठिकाणी म्हसोबा दिसतो. म्हणजेच काय, तर या प्रेताला मागे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही, कारण पाठीमागे सुद्धा वीर आहे. या प्रेताला समोर जायला सुद्धा जागा नाही, कारण समोर महादेवाचं शिवलिंग आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हे प्रेत या ठिकाणी बंदिस्त झालेलं आहे. म्हणजे ना एखाद्या व्यक्तीला मरू द्यायचं, ना एखाद्या व्यक्तीला जगू द्यायचं, हा या मागचा उद्देश आणि भावार्थ आहे. म्हणजेच काय, ज्या प्रेताला शिव असते ते प्रेत शिवातून बाहेर निघत असतं. ज्या व्यक्तीच्या समोर त्या ठिकाणी डफळे वाजवणारा व्यक्ती असतो ते प्रेत वाजत गाजत शिवाच्या बाहेर जाणार असतं. परंतु हे ठिकाणी उलटं कडं असं आहे की याला खांदेकरी तर आहे, परंतु शिवच नाही, वाजवणारा व्यक्ती सुद्धा नाही, ना पुढे जाता येईल ना मागे येता येईल. अशा पद्धतीनुसार हे उलट्या कर्माचं कडं असतं. यामध्ये मी तुम्हाला एक बाब विशेष सांगू इच्छितो की 3ही प्रकारचे कडे आपण बघितले, 3ही कड्यांमध्ये प्रेत मोस्ट असायलाच हवं, प्रेत यात्रा असायलाच हवी. सरळ कड्यामध्ये सुद्धा प्रेत यात्रा आहे, उलट्या कड्यामध्ये सुद्धा प्रेत यात्रा आहे आणि जरीमरीच्या कड्यामध्ये सुद्धा प्रेत यात्रा आहे. फक्त त्या प्रेताच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार कर्म बदलत गेले. म्हणजेच काय, तर मृत्यू हाच माणसाचा अंतिम सत्याचा निर्णय आहे, अंतिम सत्य मृत्यू आहे आणि हा मृत्यू कोणालाही टाळता येणं शक्य नाही. हेच अंतिम सत्य आपल्याला वीर कंगण सांगून जातं. परंतु आज हल्ली असं झालंय, कोणालाही वाटतं की आमच्याकडे वीर कंगण असावं, ते सिद्ध असावं, आम्ही त्यावरून जगाचा इलाज करावा किंवा स्वतःचं संरक्षण करावं. परंतु हल्ली भोंदू गुरूंनी सुळसुळाट मांडलेला आहे. मला पुण्यावरून काही जणांचे फोन आले, त्यांनी मला त्यांचे वीर कंगणचे फोटो पाठवले. पैकी औरंगाबादची म्हणजे संभाजीनगर येथील एक व्यक्ती स्वतः मला कंगण दाखवून गेली, जे 52,000मध्ये विकत घेतलेलं होतं. त्या गुरूंनी त्या कंगणावर साधा मंत्रही टाकलेला नव्हता. फक्त त्यांनी ते कंगण घेतलं, ते स्वतःच्या कपाळाला लावलं, आई राजा उध उध म्हटलं, कड देऊन टाकलं. असे कंगण सिद्ध होत नसतात. काही गुरूंची मी गंमत बघतो, त्यांच्या चेल्यांना कंगण देण्याची. कंगण सिद्ध कसं करतात माहितीये? हे कंगण असं हातामध्ये घेतात, त्यानंतर ते असे आभाळाकडे पाहतात, फुक 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 झालं कंगण सिद्ध. अरे बाबा, असं आभाळाकडे बघून जर 2 आणि 3 सेकंदामध्ये कड सिद्ध झालं असतं तर मग त्या ठिकाणी साधना, विद्या, गुरु, मंत्र, दीक्षा या शब्दांना अर्थ राहिला नसता. योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही हे कंगण घ्यावं. आणि दुसरा विषय म्हणजे कुठलाही गुरु सहजासहजी हे वीर कंगण तुम्हाला सिद्ध करून देणार नाही, हेही लक्षात घ्या. कारण एक म्हण आहे की देणाऱ्याने बसायचं पाट देऊ नये, जेवायचं ताट द्यावं. जेवायचं ताट दिलं तर हरकत नाही, अन्न पुन्हा निर्माण करता येतं. परंतु जर बसायचा पाट दिला म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा दिली तर मग मात्र ती वापस मिळवता येत नाही. म्हणून 50,000मध्ये, 30,000मध्ये, 10,000मध्ये जर एखाद्या गुरुने तुम्हाला ओरिजिनल वीर कंगण सिद्ध करून दिलं तर त्या गुरुपाशी काय विद्या राहील? यामुळे कुठलाही गुरु लवकर वीर कंगण सिद्ध करून देत नसतो. पुढचा विषय म्हणजे या वीर कंगणासाठी काही विशिष्ट मंत्र असतात. जे विशिष्ट मंत्र जर तुम्ही उच्चारण केले तरच ते कंगण स्वतःचा प्रभाव दाखवतं. म्हणजे तुम्ही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली कड जरी विकत घेतलं किंवा त्यांनी तुम्हाला मोफत दिलं, हे वीर कंगण घेत असताना तो गुरु तुम्हाला त्याचा विशिष्ट मंत्र शिकवत असतो. तो विशिष्ट मंत्र उच्चारण केल्याच्या नंतरच ते कड कार्य करतं. आता मागे मला ग्रहणाच्या दिवशी रात्री 1:30 वाजता फोन करून एका व्यक्तीने एक मंत्र सांगितला. त्याने तो गळ्या एवढ्या पाण्यात जाऊन म्हटला, त्याचा पाय ओढल्यासारखं झालं. हे आपण एका लाईव्ह मध्ये बघितलं. तो मंत्र कुठला होता?
तो वीर कंगनाचा मंत्र त्याच्या गुरुने त्याला शिकवला होता. ओम ओम वीराय नमः, ओम वीरभद्राय नमः, 52 वीराय नमः. हा काय वैदिक मंत्र आहे का? हा काय पुराणोक्त मंत्र आहे का? 52 वीरांना मुळामध्ये पुराणोक्त वैदिक मंत्र चालतच नाही, त्यांच्यासाठी शाबरी मंत्र असतात. म्हणजेच गुरुने काहीतरी टोपी घातल्यासारखा तो मंत्र त्या व्यक्तीला दिला आणि त्या व्यक्तीने त्याचा जाप केला. अशा प्रकारचे वीरकंगनाचे मंत्र नसतात. या ठिकाणी मी तुम्हाला 2 मंत्र या ठिकाणी उच्चारण करून दाखवत आहे, ज्याद्वारे आपण वीर कंगनाला जागवू शकतो. म्हणजे जरी तुमच्या गुरुने तुम्हाला सिद्ध करून दिलं तरी त्याचा उपयोग करताना आपल्याला त्या वीर कंगनाला सर्वात प्रथम पाण्याने स्नान घालावं लागतं, नंतर गोमूत्र शिंपडावं लागतं, नंतर त्या वीर कंगनाला हळद आणि कुंकू लावावं लागतं, त्याला त्या ठिकाणी धूप दाखवावा लागतो, खडी साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि नंतर हात जोडून दिवा लावून त्याच्या समोर तो मंत्र म्हणावा लागतो आणि त्या कंगनावर फुंक मारावी लागते, तर ते कंगन त्या ठिकाणी कार्य करतं. तो मंत्र बघा कशा पद्धतीचा आहे. आता मी माझ्या गुरूंची आज्ञा घेऊन तो मंत्र तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवत आहे, परंतु इथे मी तो मंत्र फक्त अर्धाच म्हणणार आहे. कारण हल्ली असं झालंय की जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलची माहिती उचलायची, ती कॉपी करायची, स्वतःच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये ती मांडायची आणि स्वतःचं चॅनल पळवण्याचं कार्य काही व्यक्ती करत आहे. म्हणजे दुसऱ्याचं ज्ञान चोरून त्यावरती स्वतःच्या भाकरी शेकण्याचं काम करत आहे. बघा, ज्ञान चोरल्याने मला काही हरकत नाही, परंतु सोनं शेवटी सोनं असतं, सोन्याला स्वतःची पब्लिसिटी करावी लागत नाही. त्यामुळे मी मंत्र या ठिकाणी अर्धवट बोलत आहे. वीर कंगन त्या ठिकाणी जागवण्याचा मंत्र बघा. बिस्मिल्लाहिल्लाहिल्ले मामरी 52 वीर कहा चले, आप अपनी चौक बिठाई चले, अपनी चौकी उठाई चले, पराई चौकी बिठाई चले, आगे ते गण की चौकी, पीछे दे हनुमान पीर की चौकी, दाएं बाजू दे नरसिंह बीर की चौकी, सीधे बाजू दे काल भैरव की चौकी, ऐशा 52 बीर के चौकी कहाँ चले, वीर पैगंबर वीर कंगन पे बिठाई चले, कहाँ चले आप अपना रख, हंसता रख मोड़ता रख, माथे का मोर रख, नकटा जोगी अवगढ़ जोगी, कायड़ देश बंगाली द्या मसंदर धोबी, सब करे धर्म का राज है, वीर कंगन को सिद्ध करा के चले, नहीं चले तो पुढचा मंत्र मी या ठिकाणी बोलत नाही. हा झाला त्या ठिकाणी जे आपलं साधं कडं असतं, सिद्ध कडं असतं, त्याला जागवण्याचा मंत्र. दुसरा या ठिकाणी मी तुम्हाला जे उलट कडं आहे, जे वाईट कर्मासाठी म्हणजेच विद्वेषण कर्म, उच्चाटन कर्म आणि मारण कर्मासाठी वापरलं जातं, त्याला जागवण्याचा मंत्र या ठिकाणी बोलून दाखवत आहे. तो असा आहे. बिस्मिल्लाहिल्लाहिल्ले मामरी बीर बीर ममदे फिरे पाँव में फिने हनवत बीरे, कसिंदा बान इधर सर के ध्यान रखो उधर सर के, बजरंग बोले झोटिंग को नसे बीर बोजरो को स्वप्न बीर साथी असर नवसे बीर को, जला जोगने उड़ान तुला चले भसे सुर माथे की सिरे सिरे थिरे से बैठे पानी करे, फिर फिर फोड़ घड़ा अन बार बोम चले जान, घर को दंदे दुश्मन का मुर्दा निकाल, सवा पहाड़ में मुर्दा निकाल, सवा घड़े में मुर्दा निकाल, दंदे दुश्मन को नीचे गिराए, नहीं गिराए तो 52 वीर चले, 64 जोगने चले, आप अपनी जुग जुग बिठाई चले, हवा रखते चले, माथा का मोर रखते चले, अक्टा जोगी अवघड जोगी, कायड़ देश बंगाली द्या मसंदर धोबी, सबका नगरी धर्म का राजा. पुढचा मंत्र या ठिकाणी मी उच्चारत नाहीये. आणि तिसरं जे मी तुम्हाला या ठिकाणी जरी मरीचं कडं दाखवलं, जे लक्ष्मी आईसाठी वापरलं जातं किंवा लखाबाईसाठी वापरलं जातं, महालक्ष्मीसाठी वापरलं जातं, तिला त्या ठिकाणी मुकिंद बुवा, व्यंकोजी बुवा, व्यंकट बुवा किंवा लिंबाजीराव यांची दुहाई द्यावी लागते. तर त्याचा जंजिरा मी तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवत आहे. बिस्मिल्लाहिल्लाहिल्ले मामरी धनगराचा मेंढा चाले, कुंभाराचा हंडा चाले, पिलीवर राजुरी चाले, साक्षात दही वडीला जरी मरीला लिंबाजीराव सरादी उठ, 52 वीराच्या कड्यावरती बैस नाही बसशील. तर पुढचा मंत्र मी या ठिकाणी उच्चारत नाही. हे तुम्हाला मी सरळ कड्याचाही उलट्या कड्याचाही जरी मरीचाही मंत्र बोलून दाखवला. हे मंत्र स्वतःच्या गुरुची सेवा करून प्राप्त करायचे असतात. योग्य सद्गुरूच तुम्हाला ते शिकवू शकतात आणि यांचं उच्चारण करून त्या कड्याकून आपण आपलं इप्सित कार्य, स्वतःचं इच्छित कार्य करून घेऊ शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय वीर कंगनाची मंत्रासहित माहिती बघितलेली आहे. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि दुसरा एक विषय, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वीर कंगन कानामध्ये बोलतं का, वीर कंगन हसतं का आणि वीर कंगन बोटावरती फिरतं का, या सर्वांबद्दल प्रात्यक्षिक सहित माहिती घेणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकली आपण ते करून दाखवणार आहोत आणि त्याची त्या ठिकाणी सर्व माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, अलख निरंजन.